शरीराचं दुःख शरीराचा रोग बरे करणारे डॉक्टर खूप आहेत, पण दुर्दैवानं मनाचे दुःख मनाचा आजार कमी करणारे वैद्य कमी आहे. विठ्ठल पण तो भगवान आहे. आपल्या मनात काय चाललेलं आहे आपल्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणून मी ओळखलं का तुम्ही उपाशी आहात, नाराज आहात, सुखी नाहीये. हो देवा, आम्ही आसाराचं सेवन करतोय, ताक खातोय आम्ही, म्हणून आमचं पोट भरत नाही. मग बरोबर आहे. मग तुम्हाला पोटभर खायचंय का? हो ना देवा, हो. मग तुम्हाला जरा पोटभर खायचं असेल तर मग मी तुम्हाला खाऊ घालू का? मग काय अडचण आहे आम्हाला? तू खाऊ घालणार असाल तर आमची काही अडचण नाही, काही तक्रार नाही. पण मग ऐका, तुम्हाला सार सेवन करायचं असेल, सार म्हणजे गोपाळांच्या दृष्टीनं लोणी आणि तूप, आणि आपल्या दृष्टीनं अध्यात्म. जर तुम्हाला सार सेवन करायचं असेल, पोटभर खायचं असेल, मग माझ्या काही अटीतटी. पोरं म्हणले काय अटीतटी तुझ्या? मग मी सांगल तसं तुम्हाला ऐकावं लागेल. चाल, काय अडचण नाही. आता आम्हाला पोट भरायचं असेल तर मग तुझं ऐकायला काय अडचण नाही आम्हाला. मग ऐका, ऐकायचं तुम्हाला सेवन करायचं असेल, पोटभर खायचं असेल, त्याच्याकरता नियम आहे. असे उभ्या उभ्या सांगता येणार नाही. मग तुम्ही सगळे खाली बसा. सगळे पोरं खाली बसले. बर, मग माझ्या नियोजनाने सगळं चालणार आहे ना, मी उभा राहणार. पोरं म्हणे मग राय उभा. मग भगवान उभा राहिलेला, सगळे पोरं खाली बसलेले, त्यांनी एक मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि मग भगवंतानं सांगितलं, जर तुम्हाला पोटभर सार सेवन करायचं असेल, तृप्त व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तर मी तुम्हाला जे नियम सांगतो त्या नियमाने जर तुम्ही तुमचं जीवन जगलात तर सुखी व्हाल, आनंदी व्हाल, पोटभर तुम्हाला खायला भेटल. पण मी सांगतो तसं करा. बरं सांग ना मग कृष्णा, सांग काय करावं लागेल. एक, तुम्हाला पोटभर खायचं असेल, सार सेवन करायचं असेल तर 8 नंबर 1 अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, याल तेरी यार लागे, याल तेरी यार लागे, याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, याल तेरी यार लागे, याल तेरी यार लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पोट भरी. नियम क्रमांक 1, याल तरी यारे लागे. म्हणजे याल तर या, म्हणजे तुम्हाला यायचं तर या, आणि नसल यायचं तिकडे संसारात तुम्ही मेले तरी भगवान म्हणला मला गरज नाही. म्हणजे यायचं तरी या. म्हणजे जबाबदारी कोणावर आहे? कोणावर जबाबदारी टाकली? तुम्ही ठरवा आपल्यावर. म्हणजे तुम्हाला जर तृप्त व्हायचं असेल, मग निर्णय करा. यायचं असेल माझ्याकडं तर या, नसल यायचं राहा संसारातच. माझं काहीच म्हणणं नाही. तो कुणीतरी तक्रार केली देवाकडे, असं का रे बा, असं का म्हणत नाही बा तू, या माझ्याकडं, माळी घाला, सप्ते करा, माझी प्रार्थना करा, माझा उदो उदो करा, बोर्ड लावा, लोकांना माझं महत्त्व पटवून द्या, असं का म्हणत नाही तू? खरं तर असं आहे, आपण परमार्थ करावा ही देवाची इच्छाच नाही, इच्छाच नाही. आपण परमार्थ करावा ही इच्छा संतांची आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, ही तळमळ कुणाची आहे? लहान थोर, स्त्री पुरुष, आबाल वृद्ध, पापी चांडाळ, कुणी असू द्या, कथन यावे शुद्ध होऊन जावे, तौंड पिठी पावे ठोका मिळा, तौंड पिठी पावे यावे चुच होऊन यावे, तौंड पिठी भावे चोखा मेळा, तुमची पिठी भावे चोखा मेळा.
अंतकरणात तळमळ कुणाच्या आहे? साधू संतांच्या आहे. आणि देवाच्या का नाही? मग तू का नाही अशी तळमळ करत? भगवान म्हणला का करू मी? काय करू? माझा काय संबंध आहे तळमळ करण्याचा तुमच्या विषय? का बरं तळमळ नाही? एक तर असं आहे, मी तुम्हाला नरदेह दिला, नरदेहाला पोषक तुम्हाला इंद्रिय दिले, मग नरदेह दिल्यानंतर इंद्रिय दिल्यानंतर मी स्वातंत्र्य पण दिलं तुम्हाला. काय करायचं तुम्ही ठरवा. दुकानात कोणता माल भरायचा जबाबदारी तुमची आहे. हा, करारनामा संपला का दुकान परत घ्यायची जबाबदारी माझी. मग तुम्हाला हे दिलंय ना, स्वातंत्र्य पण दिलंय ना, मग परमार्थ करायचा का प्रपंच करायचा जबाबदारी तुमची आहे. आणि मग मी परमार्थ करा असं सांगून तुमच्या स्वातंत्र्यावर गदा कशाला आणू? तुमचं स्वातंत्र्य हिसकावून काय येऊ? तुम्ही ठरवा ना तुम्हाला काय करायचं ते. यायचं तर या, नसेल यायचं तर नका येऊ. आणि खरं तर असं आहे, त्याची इच्छाच नाहीये आपण त्याची भक्ती करावं. बघा आता 2 महिन्यांनी वारी येईल, प्रसंग आपल्याला असे दृश्य बघायला मिळतात. आता कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर जाण्याचा योग येतो,